नमस्कार. नितीन बोरसे शो मध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. नितीन बोरसे शो म्हणजे समाजामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना आपल्या समोर आणणारा एक तुमच्या हक्काचा शो. आज आपल्याबरोबर आहेत मनीषा कोंडस्कर. मनीषा कोंडस्कर या समाजसेवक म्हणून जन्माला आल्या असाव्या अशा प्रकारची शंका यावी इतपत समाजाशी त्या एकरूप झालेल्या आहेत. सातत्याने कुणाच्या तरी कामाला यावं या दृष्टिकोनातूनच त्यांचा प्रयत्न असतो आणि या दृष्टिकोनातूनच त्यांची सगळी सकाळपासून रात्रीपर्यंतची वाटचाल सुरू असते. जवळपास 1993 पासून रोटरीशी त्या संलग्न आहेत. रोटरी आणि इतरही अनेक समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आपला समाजकार्याचा वसा प्रचंड मोठा उभा केलेला आहे. मनीषाजी, सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत. इम्पॅक्ट अकॅडमीच्या माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना त्यांच्या जीवनावर इम्पॅक्ट यावा या दृष्टिकोनातून मनीषाजी काम करत आहेत आणि त्याला बऱ्यापैकी यश देखील येत आहे. आणि ही संस्था देखील आभाळा एवढी मोठी करायची असं त्यांचं स्वप्न आहे. आय थिंक वयाच्या 65व्या वर्षी लोक जनरली बस झालं आता, मुलं नातवंड यांच्यामध्ये रमलेले असतात, पण तुम्ही आजही समाजाचा संसार करताय, काय सांगाल? 67 65 नाही 67. सॉरी. इम्पॅक्ट अकॅडमीची एक डोक्यामध्ये एक संकल्पना आली अशी की काही वर्षांपूर्वी मला अंदमानला जायचा एक चान्स आला फिरण्यासाठी, पर्यटनासाठी. एअरलाइन्स मधनं जाताना बघितल्या तर मुली, त्यांच्या राज्यातल्या मुली, अतिशय सुमार मुली होत्या बिचाऱ्या की त्यांना ट्रेन करून त्यांनी त्या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये आणलेल्या होत्या. त्या मुलींच्याकडे बघताना मला असं वाटलं की आपल्या महाराष्ट्रातल्या मुली तर खूपच सुबक आणि छान आहेत. त्यांना आपण थोडंसं ट्रेनिंग दिलं तर त्याही ह्या फील्डमध्ये आज आपलं ठसा उमटवू शकतील. नॉर्मली काय होतं की कुठलंही स्किल द्यायचं झालं, काही एखाद्या संस्थेला शिकवायचं झालं तर कशाकडे जातो, कल कशाकडे असतो, तर IT कडे असतो. जास्तीत जास्त काय ट्रेनिंग द्यायचं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एक तुम्हाला त्याचं ट्रेनिंग द्यायचं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे ॲव्हेन्यूज काही ओपन असतील देण्यासाठी, याची संकल्पनाच नव्हती. पण ती मी म्हटलं आता आपण एकदा प्रयत्न करून बघूया, हे चाललं तर आपल्या मुलांना त्याचा फायदा होईल. म्हणून मी भरपूर स्वतः जाऊन ह्याची सगळी शहानिशा केली, शिकले, बघितले, ओळखले, लोकांना भेटले, त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घेतली. इतर इन्स्टिट्यूट्स काय शिकवतात मुलांना ॲज केबिन क्रू, त्याचा तपास केला. त्याच्या व्यतिरिक्त एक करिक्युलम तयार केलं विथ द हेल्प ऑफ पीपल जे ऑलरेडी एव्हिएशन मध्ये कार्यरत आहेत. बरोबर. असं तयार करून म्हटलं नाही, आता आपण हे जीवन जावं आणि आता आपण ह्याला अंमलात आणावं. म्हणून मी आमचं एक आनंद विश्व गुरुकुल म्हणून आपली शाळा आहे इकडे, ज्युनियर कॉलेज आहे, म्हटलं तिथल्या मुलींना, 12वीतल्या मुलींना आपण शिकवावं की आफ्टर 18 त्यांना इमिजिएटली काहीतरी स्किल हातात असेल की दे कॅन गेट अ जॉब. आणि ते मला खूपच उपयुक्त, म्हणजे प्रिन्सिपलने बरीच मदत केली. आपल्या हर्डीकर मॅडम होत्या, त्यांनी बरीच मदत केली. तिथं त्या मुलांना आणि त्यांच्या पेरेंट्सना ओरिएंटेशन दिलं. त्यातल्या मुली तयार झाल्या, पण इव्हेंच्युअली काही त्यातल्या कळल्या, पण एक 6-7 जणांना मी प्रॉपर ट्रेनिंग देऊ शकले. आणि माझा फंडा असा होता की तुम्ही इथे या, माझ्याकडे या शिकायला, असं नव्हतं. तुम्ही तुमच्या फावल्या वेळात शिका, मी सगळे फॅकल्टीज घेऊन तुमच्याकडे येईल. त्यामुळे त्यांचं शेड्यूल मला मिळायचं त्यांच्या टीचर्सकडनं की ह्या दिवशी इतक्या वाजता तुम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ शकता. त्याप्रमाणे मी माझे सगळे फॅकल्टीज तिकडे घेऊन जायचे आणि त्यांना ट्रेनिंग द्यायचे. हे फॅकल्टीज तुम्ही कुठून अरेंज केले होते मग सगळे? आता गेल्या इतक्या वर्षांमध्ये ऍज अ रोटेरियन पण आमच्याकडे भरपूर, ऍज रोटेरियन आमच्याकडे खूप ट्रेनीज आहेत, सॉफ्ट स्किलचे आहेत, वी हॅव गॉट एअर हॉस्टेसेस, आमच्याकडे पायलट्स आहेत, आमच्याकडे एव्हिएशन मधले लोक आहेत, खूप लोक आहेत. तुम्ही जे फॅकल्टीज तयार केले, म्हणजे शिक्षक जे तयार केले, हे सुद्धा तुमच्या इकोसिस्टम मध्ये, तुमच्या अवतीभोवती जे लोक होते त्यांच्यातनं तुम्ही शिक्षक तयार केले? त्यांच्याकडनं शिक्षक तयार नाही, ते पण कुठे ना कुठेतरी जाऊन ऍज अ फॅकल्टी, फ्रीलान्स फॅकल्टी ते ट्रेनिंग देतच होते. बरोबर. तर त्या सगळ्यांना एकत्रित करून मी एक माझा करिक्युलम तयार केला, जो इतर कुठल्याही
एव्हिएशनची स्कूल जे देते त्याच्यापेक्षाही जास्त विथ द हेल्प ऑफ द पीपल इन एव्हिएशन की ह्यांना आणखीन काय काय ट्रेनिंग दिलं पाहिजे. बरोबर. त्या हिशोबाने करिक्युलम तयार केलं आणि त्यांना ट्रेनिंग दिलं. काय पण रिझल्ट आला याचा? लकीली काय झालं, त्यांचं 18 पूर्ण नव्हते. शिकत असताना 17, 17.5 अशा होत्या मुली. बरोबर आहे. त्या झाल्या 12वी किंवा 18 पूर्ण झाल्याने एक अपॉर्च्युनिटी आली की एअर इंडियाला ग्राउंड स्टाफ पाहिजे होता. सो अप्लाय केलं या मुलींनी आणि दे गॉट थ्रू. त्या सगळ्यांना ग्राउंड स्टाफ म्हणून जॉब लागले. तेच मला मी जे केलेलं एक्सपेरिमेंटला मिळालेलं ते भरघोस यश होतं की मला कॉन्फिडन्स आला की आता ह्याच्या पुढे आपण अनेक मुलं तयार करू शकू. एखाद्याने बघितलेलं स्वप्नाचं समाजाला किती मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो याचं हे ऍक्च्युली मूर्तिमंत उदाहरण नाही का? हो, मला त्याचा खूपच आनंद झाला की व्हेरी इट वॉज अ थम्पिंग सक्सेस की येस की आपण मुलांना एक वेगळी अपॉर्च्युनिटी देऊ शकतो आणि पुढे आणू शकतो माध्यमात. माझ्या मते हे जे विद्यार्थी होते हे विद्यार्थी काही असे खूप वेल टू डू घरांमधले नव्हतेच. ते म्हणजे काय त्यांचं त्या विद्यार्थ्यांचं बॅकग्राऊंड काय होतं ते नव्हतेच. म्हणजे आता सांगायला गेलं तर कोणी रिक्षा ड्रायव्हरची मुलगी आहे, तर कोणी कार ड्रायव्हर किंवा वॉचमनच्या मुली आणि मुलं आहेत, कोणी घरी घरगुती स्वयंपाक काम करणाऱ्या महिलेचा मुलगा आहे. असे स्तरातले मुलं घेऊन ते केलं. काय काय त्यांनी म्हणजे बघा आता ते एक तर ते 12वीची मुलं त्यांनी त्यांच्या हा काळ असा असतो की तो त्या काळामध्ये ते आयुष्याची अशी मोठमोठी स्वप्न बघत असतात. पण फार कमी मुलांना अशा एवढ्या कमी वयामध्ये एवढी चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते. आज ते तिथे काम करतात. हो, आज ते कामाला लागल्यात ऍज ट्रेनी. आता हे त्यांचं फर्स्ट स्टेप आहे. त्यामुळे ऍज ट्रेनी त्यांना काही 6-7 महिन्यांचं ट्रेनिंग आहे. त्याच्यानंतर ऑफकोर्स ऑब्व्हियसली त्यांच्या परफॉर्मन्स वरती त्यांना ते हे रिक्रूट करून घेतील. एक्झॅक्टली, बरोबर. सो दे हॅव गॉट एन अपॉर्च्युनिटी. मला मुख्य म्हणजे की एखाद्या माणसामध्ये किंवा मुलामध्ये टॅलेंट असलं आणि त्याला अपॉर्च्युनिटीज मिळाले नाहीत तर काय, त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळणं खूप गरजेचं आहे आणि आपण त्यांना ती अपॉर्च्युनिटी किंवा संधी उपलब्ध करून देऊ शकतो. 100% काय प्रतिक्रिया होती या सगळ्यांच्या पॅरेंट्स? त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं? हो, त्या सगळ्यात सर्वप्रथम म्हणजे पेरेंट्सशीच बोलणं झालं. पण त्यावेळेला मला हर्डीकर मॅडमनी, प्रोफेसर ढवळ सर आपले, त्यांनी प्रदीप ढवळ सर त्यांनी मदत केली. तेही माझ्या बरोबरीने होते. म्हणजे त्यांना विश्वास तेवढा पटला की नाही, माझी आता 16-17 वर्षाची मुलगी कुठेतरी शिकायला चालली आहे, ह्यांचा काहीतरी एक कार्यक्रम आहे म्हणून त्याच्यात त्यांना शिकवायला पाठवतोय किंवा ह्यांचं अकॅडमी चालण्यासाठी आपण पाठवतो असं काही नव्हतं. आम्ही एकदम क्लिअर आणि ट्रान्सपरंट होते मी की तुम्हाला मुलींच्या फावल्या वेळात मी त्यांना हे शिकवणार आहे. एकतरी स्किल त्यांना आलं पाहिजे. आणि मग हे जर तयार त्यांना केलं आणि आय वॉज कॉन्फिडंट की हे जर त्यांना एव्हिएशन मध्ये जर नाही मिळालं, कारण एव्हिएशन मध्ये खूप कॉम्पिटिशन असते, तर त्यांना दुसरा ऑप्शन काय तर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, 5 स्टार हॉटेल्स आहेत. तिसरा ऑप्शन काय तर MNC ऑफिसेस आहेत. त्यांना जॉब रेडी तयार करणं हे माझं उद्दिष्ट होतं. माझ्या मते याच्यासाठी तुम्ही स्पॉन्सर सुद्धा आणले होते. ते सगळं तो पिरियडच असं होतं. त्या मुली खूप लकी होत्या. ती बॅचच खूप लकी होती की त्यांना स्पॉन्सर्स पण मिळाले आणि त्यांना स्पॉन्सर्स मिळाले. स्वतःही त्यांच्या आई वडिलांनी थोडा खर्च केला, प्लस स्पॉन्सरशिप मध्ये त्यांचं सगळं ट्रेनिंग व्यवस्थित होऊन आज त्या मार्गी लागले. एक्झॅक्टली, म्हणजे कदाचित आज त्या नोकरीला तिथे लागले नसतील, पण तिथपर्यंत पोहोचणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट असते आणि त्याच्यासाठी कोणीतरी एक निमित्त ठरावं लागतं. तुम्ही निमित्त ठरल्या. ते आर पेड. म्हणजे त्यांचं जे ट्रेनिंग चालू आहे दे आर पेड फॉर इट. अच्छा, ओके. दे आर नुसतं ट्रेनिंग नाहीये, दे आर पेड फॉर इट. आणि तेवढे 6-7 महिने झाल्यानंतर एवढ्या अपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत आज एव्हिएशन मध्ये की आपल्या मुलींनी आणि मुलांनी पुढे आलंच पाहिजे. म्हणजे एखाद्या संस्थेचं नाव उगाचच ठेवलं जातं आणि मग त्या नावाचं आणि त्या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या भविताचं असं काही फारसं संबंध नसतो. पण मॅडमची जी इम्पॅक्ट अकॅडमी आहे, या इम्पॅक्ट अकॅडमीने डेफिनेटली या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर इम्पॅक्ट घातलेला आहे. डेफिनेटली तुम्ही म्हणजे एखादी गोष्ट करत असताना ना तिच्याशी तादात्म्य पावणं, म्हणजे त्यासाठी झोकून देणं आणि मग त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज तयार करणं, त्यासाठी समाजामध्ये फिरणं, समाजामध्ये जे इम्पॅक्टफुल लोक आहेत त्यांना स्वतःशी जोडणं, हा
हे जे नेटवर्क आहे ना, हे मॅडमने उभं केलेलं आहे. आणि याच नेटवर्कमधनं माझ्या मते तुम्ही 2 पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. एंटरप्रेन्युअरशिप वरची ही पुस्तकं आहेत, महिलांवरची ही पुस्तकं आहेत. हे पुस्तकं लिहिण्यापाठीमागचा काय तुमचा उद्देश होता? की शून्यातनं निर्माण केलेले उद्योग, हम्म. महिलांनी शून्यातनं निर्माण केलेले उद्योग आणि त्या आज उद्योजिका म्हणून त्याच्यामध्ये भरून पावले आहेत आणि नावलौकिक कमवलेले आहेत. अशा महिलांवरती आम्हाला पुस्तक लिहायचं होतं. अनस्टॉपेबल म्हणून हे पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये 55 महिला आल्या. माझ्याबरोबर एक माझी मैत्रीण आहे सुरेखा सदलापूर, तिचंही चांगलंच योगदान मिळालं. तसंच आमचे एक रोटेरियन आहेत नायर म्हणून, गिरीश नायर, त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली. असं सगळं एक टीमवर्क तयार झालं आणि ते पुस्तक जन्माला आलं. 2-2.5 महिन्यातच ते पुस्तक आमचं प्रसिद्धीस पावलं. त्यातल्या त्या सगळ्या 55 महिलांना रोवेक्स, दॅट इज रोटरीज व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड्स ने पण सन्मानित केलं. क्या बात आहे. आणि त्यांना म्हणजे असं हे झालंय की ते पुस्तक इट हॅज बिकम लाईक अ मास्टरपीस, की त्याच्यामधनं आपण कुठलं चूज करा आणि तुम्ही तुमचं ध्येय गाठा. तुम्हाला चूज करता येत नाही ना, मी काय करू, मी ते फक्त ते पुस्तक वाचलं ना, तुम्हाला त्याच्यातनं दिशा मिळेल आणि तुम्ही तुमचं काहीतरी व्यवसाय उभा करू शकता. काय लेवलचं काम असतं मॅडम, की एखादा उद्योजक असतो, त्या उद्योजकनं हा सकाळपासून रात्रीपर्यंत स्ट्रगलच करत असतो. त्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपाच्या अडचणींना सामोरच जावं लागत असतं. आणि अशा वेळेस कुणीतरी एखादं येतं, त्याच्या उद्योगाची संपूर्ण माहिती घेतं, त्याच्या उद्योगाची माहिती कुठेतरी छापतं आणि ते 1000, 2000, 10,000 लोक वाचतात. हे त्या उद्योजकासाठी कसलं प्रचंड मोठं बुस्टिंग असतं. हे प्रचंड मोठं बुस्टिंग असतं. त्या एका बुस्टिंगवरनं तो त्याच्या अनंत अडचणी विसरून जातो आणि त्या अडचणींना सामोरं जाण्याची जी ऊर्जा ही आहे, ही अशा प्रकारच्या उपक्रमांमधनं मिळत असतं. मला सांगा की तुम्ही एक अनस्टॉपेबल, दुसरं एक शक्ती म्हणून देखील तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे. काय ह्या उद्योजकांचे जे अनुभव काय होते, त्यांनी कशा प्रकारे हे सगळं रिसिव्ह केलं, त्यांना त्या स्टेजवर गेल्यानंतर त्यांना काय लेवलची सॅटिस्फॅक्शन मिळालं असेल? हॅपीनेस एक्झॅक्टली. हॅपीनेस तर 100% होता आतमध्ये. आणि त्यांनी असंही सांगितलं की अजून पण तुला काही करायचं असेल समाजकारणामध्ये किंवा इतर गोष्टीत, आमची साथ आहे, आम्ही तुला मदत करू. त्यामुळे त्यांच्याकडनं पण भरपूर हेल्प मिळाली. त्याच्यातनं स्वतः मला फॅकल्टीज मिळाल्या या मुलींना शिकवण्यासाठी आणि मग त्या तर फ्रीमध्ये पण यायला तयार होत्या. पण मला ते इम्पॅक्ट अकॅडमी हे एक टोटल सोशल वर्क, फक्तच सोशल वर्क आहे असं नव्हतंच करायचं. त्यांना पेमेंट्स मिळावे आणि त्याने आपल्याकडे सातत्याने येत राहावं आणि आपल्या मुलांना ट्रेन करावं, हेच उद्दिष्ट होतं. म्हणून त्या दृष्टिकोनातनं मी तो अतिशय प्रोफेशनली तो कोर्स राबवला आणि त्याच्यातनं त्याचा मुलांना मला फायदा झाला त्याच्यातनं, की आपण आणखीन ह्याच्या पलीकडे जाऊनही काय काय करू शकतो. अगदी बरोबर आहे. कारण अनेक उद्योजक पुढे आले, म्हणाले नाही आमच्याकडे, मी आता डेंटिस्ट आहे, आम्हाला असिस्टंट्स लागतात, वी डोंट गेट ट्रेन्ड असिस्टंट, आय विल ट्रेन द असिस्टंट्स, दे विल कम अँड असिस्ट द डेंटिस्ट. आता हा विषय का आपला नव्हता, विचार पण आला नाही कधी की हा विचार, पण समोरनच यायला लागले की आम्ही ट्रेन करायला तयार आहोत. मला आता फक्त मुलांनी पुढे यावं, ट्रेनिंग घ्यावं आणि आपापल्या एक मार्ग शोधावा, नोकरी करावी, काम करून शिक्षण घ्यावं आणि भरपूर शिक्षण घ्यावं. माझ्या मते ना की अनेक शाळा, अनेक महाविद्यालय, ज्युनियर कॉलेज या सगळ्यांबरोबर तुम्ही असोसिएट व्हायला पाहिजे. कारण त्या माध्यमातून असे ना प्रत्येक महाविद्यालयामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये असे विद्यार्थी असतात की ज्यांना अशा प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज असते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. हे आम्ही पण तुम्हाला आत्ता या क्षणाला सांगतोय की उद्या तुम्हाला सुद्धा आमची काही मदत लागली की कुठल्या 100% एखाद्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला काही ऍडव्हर्टायझिंग विषयी माहिती हवी आहे, हो. कुणाला पॉडकास्टिंग विषयी माहिती हवी हो. आहे, कुणाला मार्केटिंग विषयी माहिती हवी असेल, उद्योजकतेविषयी माहिती असेल, तर निश्चितपणे ॲज अ नितीन बोरसे, ॲज अ ठाणे वर्तमान, ॲज अ आदित्य ॲडव्हर्टायझिंग, वी आर रेडी टू हेल्प यू. थँक्यू सो मच. माझ्या मते तुम्ही आता आणखी एक उपक्रम करतायत, म्हणजे ना उपक्रम सुद्धा अतिशय क्रिएटिव्ह असतात. ही 2 पुस्तकं झाली. अनस्टॉपेबल हे महिला उद्योजकांवरचं पुस्तक झालं. शक्ती हे महिला उद्योजकांवरचं दुसरं पुस्तक झाल्यानंतर आता मॅडम एक वेगळी संकल्पना आणतायत आणि ही संकल्पना अशी आहे की जवळपास 50 देशांमध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत किंवा अनेक असे व्यक्ती आहेत जे परदेशी जाऊन स्थायिक झालेले आहेत आणि त्यांचा तिथे खूप मोठा प्रभाव आहे. तर प्रत्येकाला ना आपल्या देशाला काहीतरी परत द्यावं असं वाटत असतं. तर असे 50 भारतीय त्या आता शोधतायत आणि त्यांच्यावर एक पुस्तक लिहितायत आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आणखी समाजसेवेचं हे जे वटवृक्ष आहे याला आणखी काही पारंब्या फोडायचं काम ते करतायत. मॅडम, हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाविषयी सांगा. अशी संकल्पना आहे की महाराष्ट्रामधनं अनेक मुलं मुली गेली आहेत परदेशात, शिकण्यासाठी गेली आहेत, नोकरी करण्यासाठी गेली आहेत आणि मग त्यांना तिथे सिटिझनशिप्स मिळाल्यात आणि ते तिथे स्थायिक झालेले आहेत. पण त्यांना नेहमीच असं वाटत असतं, त्यांची नाळ तर ते जोडलेलीच आहे महाराष्ट्राशी. तर मी अशा मुलांना हुडकून काढून संपूर्ण महाराष्ट्रातनं 51 मुलांवरती हे पुस्तक लिहायचं ठरवलेलं आहे. आता मी तर 50 ठरवलंय, त्याच्यात 70 झाली तरी चालणार आहेत. तेवढ्या देशांमधनं आपल्याला एक ते पुस्तक एक असं तयार होईल की ते दॅट विल बी एन इयरमार्क की आपण परदेशी जाऊन हे पण प्रोफेशन्स आणि वोकेशन्स आहेत जे आपल्याला परदेशाची वाट दाखवू शकतात. आपल्याला एक चांगलं प्रोफेशन मिळू शकतं आणि तिथं कोणीतरी आपलं आहे आपल्याला मदत करणार. करेक्ट. असं करून ते चूज केलं
जर आज यंग मुलाने, तर मग ती आपल्याला एक बॅक ऑफिस किंवा आपल्याला सपोर्ट सिस्टीम ही मला ती तयार ठेवायची आहे, की एक 50-60 मुलं आपली तयार झाली आणि त्यांनी पुढे जाऊन अशा दृष्टिकोनातनं ते पर्टिक्युलरली त्यांचे प्रोफेशन्स जर घेतले तर त्यांना एक रस्ता मिळू शकतो असं. निश्चितपणे. तर ना हे असं खूप वैविध्यपूर्ण काम मनीषा कोंडस्कर मॅडम करतायत आणि म्हणूनच त्या आज आमच्या द नितीन बोरसे शो या पॉडकास्टमध्ये आहेत. समाजात काम करणारी, चांगल्या प्रकारचं काम करणारी उद्योजकता, त्याचप्रमाणे समाजसेवा, त्याचप्रमाणे इतरही क्षेत्रात आम्हाला कुठल्याही क्षेत्राचं वावडं नाही. ज्या क्षेत्रात जो माणूस भरीव कामगिरी करतोय, जबरदस्त कामगिरी करतोय, अशा प्रत्येक माणसासाठी द नितीन बोरसे शोचं हे सेट डेफिनेटली वाट बघते आहे. मॅडम, अशाच प्रकारची तुमची एक योजना होती परी. ही परी काय योजना आहे? परियोजना अशी होती की मला 60, 70, 80, 50 जितक्या मिळतील तितक्या मुलींना कार ड्रायव्हिंग शिकवायचं होतं आणि टी परमिट त्यांना उपलब्ध करून द्यायचं होतं. दॅट वॉज माय फर्स्ट प्रोजेक्ट. तो घेऊन मी इतर ठिकाणी गेले, म्हणे नाही, मग त्यांना टी परमिट मिळेल, कशा नाही मिळेल, जर त्यांच्याकडे कार असेल तर ते असेल तर हे मिळेल, हे असेल तर ते मिळेल. असं करताना शेवटी एका कार कंपनीने मला सपोर्ट केला. ते म्हणाले आमच्या कारचा आम्ही तुम्हाला देऊ, 1 लाख रुपये कमी करून देऊ ह्या तुमच्या प्रोजेक्टसाठी, जिथे तुम्ही महिलांना शिकवू इच्छिता त्यांना आम्ही फ्री शिक्षण देऊ, फ्री शिक्षण देऊन त्यांना टी परमिट देऊ. इथपर्यंत सगळी तयारी. कोण एवढं प्लॅटरवर आणून देणार आहे? बोरसे साहेब, ते सगळं प्लॅटरवर मिळालं आम्हाला. फक्त एवढंच होतं, आज आपण जर गाडी घ्यायला गेलो तर आपल्याला कमीत कमी 1.5 लाख ते 2 लाख रुपये डाऊन पेमेंट दिल्यानंतरच पुढचं लोन वगैरे होतं. यांच्यासाठी एक वेगळी योजना आखली होती. त्यांनी फक्त 75,000 रुपये द्यायचे ऍज डाऊन पेमेंट आणि त्यांना लोन इंटरेस्ट फ्री असणार आहे. ते सुद्धा गव्हर्नमेंटच्या योजनेतून इंटरेस्ट फ्री लोन त्यांना मिळणार आहे. मग त्यांना काय आहे, फक्त घ्यायची ती गाडी, शिकायचंय, ते पण तुम्हाला टी परमिट मिळणार आहे, तुम्हाला ती गाडी लावायची. हेही त्याच्या व्यतिरिक्त हेही दिलं होतं की तुमच्या घरामधला तुमचा भाऊ, तुमचे वडील, तुमचे मिस्टर, तुमचा मुलगा हेही तुमची गाडी चालवू शकतात. क्या बात आहे. त्याच्यामुळे अजून पण चालू आहे ना? हो, योजना तर कंटिन्युअस चालूच असते. आणि जर कोणाला इंटरेस्ट असेल, आल्या काही महिला, तर त्यांना आपण हे प्रशिक्षण देऊन सक्षम करू शकतो. पण तो बिझनेस आहे. एकदा तुम्ही ती गाडी घेतल्यानंतर तो तुमचा टुरिस्ट बिझनेस होतो आणि तो टुरिस्ट बिझनेस मध्ये फक्त त्या महिलेचं नाव लागतं. आज तेवढ्या 60-70 महिला उद्योजिका तयार होतात ना, त्या महिला उद्योजिका जर तयार झाल्या तर संपूर्ण म्हणजे कुटुंबाला त्याचा फायदा होतो. निश्चितपणे. म्हणजे असं म्हणतात ना की एक महिला शिकली तर अख्खं घर शिकतं. कारण एका महिलेच्या इम्पॅक्टमुळे अख्खं घराची विचार करण्याची पद्धत ही बदलत असते. निश्चितपणे. अशाच पद्धतीने मिलेट्स सुद्धा तुम्ही काही उपक्रम बारामतीमध्ये राबवले आहेत, त्याविषयी सांगा. एक पूर्ण ब्रह्म म्हणून मी कार्यक्रम राबवते. त्या पूर्ण ब्रह्म मध्ये इथल्या मुला मुलींना किंवा महिलांना घेऊन, म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप, आपल्या बचत गटाच्या महिलांना वगैरे घेऊन मी बारामतीला जाते, कृषी विज्ञान केंद्रात. आणि कृषी विज्ञान केंद्रात तिथे त्यांचं 3 दिवसाचं ट्रेनिंग असतं. त्या 3 दिवसाच्या ट्रेनिंगच्या अंतर्गत ते मिलेट्सचे प्रॉडक्ट शिकवतात त्यांना. ते मिलेट्सचे प्रॉडक्ट शिकवल्यानंतर त्यांना ते मशिनरी किंवा त्याला लागणारं अर्थसहाय्य हे सगळं त्यांना कसं कुठून मिळेल, काय मिळेल, इथपर्यंत सगळं ट्रेनिंग दिलं जातं विथ सर्टिफिकेट. आणि त्यांच्या सर्टिफिकेटला एवढं महत्व आहे की त्या सर्टिफिकेटवरती तुम्हाला कोणी स्टार्टअपसाठी काही लोन वगैरे देऊ शकतं. असं तुम्ही एखादा प्रॉडक्ट, 10 प्रॉडक्ट 15 प्रॉडक्ट शिकवतात ते, त्याच्यातनं तुम्ही एखादा प्रॉडक्ट पिकअप करून तुम्ही तो व्यवसाय म्हणून त्याचा यूज करू शकता. मी याचा कुकरी शो पण केला होता. हो, कुकरी शो केला होता आणि त्याला आपल्या उद्योग मिनिस्ट्रीने भरपूर शाबासकी दिली होती की अशा कुकरी शोज तुम्ही केला तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. प्लस मिनिस्ट्रीने ठाणे जिल्हा हा ओपीओडी म्हणजे 1 प्रॉडक्ट 1 डिस्ट्रिक्ट मध्ये मिलेट्स साठी हा इयर मार्क केलाय. आणि त्याच्यामध्ये जे कोणी मिलेट्सचे प्रॉडक्टचं काही करतं त्यांना इव्हन एक्सपोर्ट करेपर्यंत ते सपोर्ट करायला तयार आहे. क्या बात आहे. वा. तर मग ही एवढी सगळी अपॉर्च्युनिटी ओपन असताना आपण आम्हाला करायला काहीच नाही, असं होऊ शकत नाही. हे सगळं ना तुम्ही 1 मॅन शो पद्धतीने करत आहात. आजही म्हणजे त्या वयाच्या 68व्या वर्षी देखील एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह आहेत
आणि सतत काही ना काही योजना, काही ना काही लोकांपर्यंत पोहोचणं, कुणाला तरी फायदा व्हावा या दृष्टिकोनातून सकाळपासून रात्रीपर्यंत हेच काम चालू असतं. मॅडम, एक तुमचा अत्यंत हृदयस्पर्शी अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि तो म्हणजे खडकीचा, जे ड्युटीवर असताना जे सैनिक जखमी होतात त्यांच्याबरोबर तुम्ही काही उपक्रम राबवतात, त्याविषयी सांगा. पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर अतिशय माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तिथं 75 असे सैनिक आहेत, अतिशय युवा, 30शीतले पण आहेत, 28शीतले पण आहेत, 35शीतले आहेत, 40शीतले आहेत, 45शीतले आहेत. हे अशी ही जे कामावरती कार्यरत असताना त्या पॅराप्लेजिक झालेत, क्वाड्रिप्लेजिक झालेत. मानाच्या खाली त्यांचा कुठलाही अवयव चालत नाही. आता आपण आर्टिस्ट म्हटलं, सोल्जर म्हटलं की त्याचा गन्स, ॲम्युनिशन ह्याच्याशी संबंध येणार. ब्रश, पेंट ह्याच्याशी त्यांचा संबंध येईल का असं कुठेही जवळपास पण वाटत नाही. एक हॉबी म्हणून कोणी काढलं तर ते सगळे अगदी जाणून बुजून माउथ पेंटिंग आर्टिस्ट तयार झालेत तिथं. तर असे तिथे 6-7 आर्टिस्ट आहेत. तर ते तर कुठे जाऊ शकत नाही ट्रेनिंगसाठी, म्हणून मी गेले 3 वर्ष दर महिन्याला एक आर्टिस्ट घेऊन तिथे जाते पॅराप्लेजिक रिहॅब सेंटरला, आणि ते त्यांना त्यांचे आर्ट शिकवतात. आणि मग त्यांना सांगितलं, शिकवलं की ते ताबडतोब पिकअप करतात आणि आपला ब्रश घेतात तोंडामध्ये आणि ते करायला सुरुवात करतात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे इतकं इम्पॉसिबल गोष्ट पण त्या सोल्जर्सने केली आहे की इकडे ती एक लिपी असते, त्या लिपीतनं लिपीने ते लिहितात. तर त्या लिपीमध्ये लिहितात तर ते फक्त त्या आर्टिस्टच लिहू शकतात. आपले हे अवचट कुठली ती लिपी लिहितात तर ते त्या लिपीमध्ये ते लिहू शकतात. आणि कॅलिग्राफी एक्झॅक्टली. तर कॅलिग्राफी ह्या लिपीमध्ये कोणी पटपट लिहू नाही शकत, ते लिहू शकतात. आणि ह्यांनी ते ब्रश घेऊन, थोडा पेन घेऊन नाही लिहू शकत, पण ब्रश घेऊन त्यांनी ती लिपीमध्ये त्यांचे अख्खेच्या अख्खे असे मोठेच्या मोठे पेंटिंग्स मध्ये लिहून तयार केलेले आहेत, त्यांचे काही कोट्स वगैरे लिहून. म्हणजे इट वॉज अ शॉक टू मी, इट वॉज अ प्लेजर टू मी. आणि काहीतरी आपण करतोय प्रयत्न, त्याचा संपूर्णपणे फायदा झाला. एक्झिबिशन पण भरवलं होतं. हो, त्यांचं एक्झिबिशन नेहरू आर्ट गॅलरीला 1-2 वर्षापूर्वी ते एक्झिबिशन भरवलं होतं. आणि त्यांचे जवळजवळ 60 पेंटिंग्स तिथे लावले होते. आणि तेवढे 60 पेंटिंग्स मुंबईचे 2-3 रोटरी क्लब्स, ठाण्यातले 2-3 रोटरी क्लब्स आणि पुण्यातले 2-3 रोटरी क्लब्स मिळून सगळ्यांनी ते विकले. 6-1 लाख रुपयापर्यंत त्याच्यामध्ये निधी गोळा झाला, तो त्यांना दिला. पण त्याही वेळेला आमच्याकडे एक पाहुणे आले होते, भालचंद्र राणे म्हणून, जे फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे चेअरमन आहेत. त्यांना तो प्रोजेक्ट इतका भावला की त्यांनी ते पुढे जाऊन त्यांच्या फोरम मध्ये पण त्यांनी सगळ्यांशी बोलून जवळजवळ 40-50 लाख रुपये नेऊन त्या पॅराप्लेजिक रिहॅब सेंटरला त्यांनी मदत केली. म्हणजे आपण कुठेतरी लावलेलं एवढंसं रोपटं, एवढंसं बीच, त्याच्यातनं एवढं मोठं फावलंय. आणि जो कोणी घेऊन जाते मी तिथं, प्रत्येक वेळेला एक तरी रोटरी क्लब माझ्या बरोबर असतो जेव्हा आर्टिस्ट घेऊन जाते तेव्हा. तर त्यावेळेला गेल्यानंतर खाली हात येत नाही, तिथे काहीतरी देऊन येतातच किंवा पेंटिंग्स विकत घेऊन येतात. आता मध्ये नवी मुंबईला पेंटिंगचं एक्झिबिशन झालं, तिकडे त्यांनी 25 पेंटिंग आणले, ते विकले. आणि कुठल्याही ते सांगतात आमच्याकडे पेंटिंगचं एक्झिबिशन झालं, पण इथल्या कुठल्याही आर्टिस्टच्या पेंटिंग पेक्षा या पॅराप्लेजिक सोल्जर्सच्या पेंटिंग्सना भरपूर भाव मिळाला आणि वाव मिळाला आणि ते विकलं. त्याचा जो मला समाधान मिळतं ना, जे आनंद मिळतो ना, दॅट इज जस्ट मार्वलस. नॅचरली आता खूप मॅडमचं कार्य खूप मोठं आहे, खूप उपक्रम त्या राबवत आहेत, पण त्यातले जे असे इम्पॅक्ट निर्माण करणारे जे उपक्रम आहे ना, हे या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा हा द नितीन बोरसे शोचा आजचा प्रयत्न होता. मॅडम, पुढे काय करावं असं वाटतंय? आता सध्या तर हातामध्ये ते पुस्तक आहे जे परदेशी मुलांच्या बद्दल लिहायचंय, ते एक पुस्तक आहे. दुसरं ते परी प्रोजेक्ट तर साइड बाय साइड चालूच आहे. कोणी आलंच तर तेवढ्या महिलांना मला उद्योजिका बनवायचंय. आणि आता हे पॅराप्लेजिक साठी दुसरं एक्झिबिशन पण करायची इच्छा आहे. त्याच्या व्यतिरिक्त दरवर्षी 100
शेतकऱ्यांना घेऊन मी जाते तिथं कृषी विज्ञान केंद्रात हम्म. ऑर्गॅनिक फार्मिंग शिकवण्यासाठी बरं. अँड न्यू टेक्निक्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग ग्रेट. ह्याच्यासाठी दरवर्षी 100 दर ऑगस्ट महिन्यामध्ये तो एक माझा कार्यक्रम असतो. तर त्याच्यामध्ये मी घेऊन जात असते त्यांना. तर तोही चालूच, माझे कार्यक्रम सातत्याने चालू राहतात आणि एखादी जर आयडिया आली तर त्याचा मी पिच्छा सोडत नाही. ती पूर्ण जाईपर्यंत मी त्याचा पिच्छा सोडत नाही, त्यामुळे ते मी करत राहते. खूप छान, खूप छान. तर मॅडम तुमच्या या सगळ्या कार्याला आमच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. म्हणजे तुमच्या संपर्कात देखील कोणी अशा प्रकारे काहीतरी आगळं वेगळं करणारे, समाजासाठी काहीतरी स्वतःचं योगदान देणारे व्यक्ती असतील तर निश्चितपणे आमच्याशी संपर्क साधा. आम्हाला त्यांच्याशी गप्पा मारायला निश्चितपणे आवडेल. मॅडम आज आमच्याशी बोललात, आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल मनपूर्वक हार्दिक धन्यवाद. धन्यवाद. आपल्याकडे देखील कुठल्याही प्रकारच्या काही सूचना असतील तर निश्चितपणे सांगा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.